श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ महिन्यातील अधिक मासातील पौर्णिमा 30 मे रोजी असणारी खास पौर्णिमा 3 वर्षानंतर जुळून आलेला हा दुर्मिळ योग. अधिक मासातील पौर्णिमा अजिबात गमावू नका असा दुर्मिळ योग. अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. चला सुरू करूया. तर पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. ही माहिती आवडली तर कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमो नारायणा. ज्येष्ठ अधिक पौर्णिमा 2026. जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी, दान आणि दान धर्माचे महत्त्व. सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत पवित्र आध्यात्मिकदृष्ट्या जी आहे फळ देणारी मानली जाते. हा दिवस विशेषतः भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. अत्यंत शुभ जो आहे हा दिवस मानला जातो. जेव्हा ही पौर्णिमा पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात येते तेव्हा तिचे महत्त्व अधिक पटीने वाढते. साधारण 3 वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ योग भक्ती, दानधर्म, साधना आणि आत्मिक प्रगतीची एक उत्तम संधी जो आहे हा काळ घेऊन आलेला आहे. हा दुर्मिळ योग घेऊन आलेला आहे. तर अजिबात गमावू नका. तर पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगते या दिवशी काय काय करायचं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने पवित्र स्नान, पूजा, नामस्मरण, ध्यान आणि दान केल्याने अफाट पुण्य मिळते आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथामध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक पौर्णिमा कधी आहे? वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी 2026 सकाळी 11:57 सुरू होईल आणि 31 मे रोजी दुपारी 2:14 संपन्न होईल किंवा समाप्त होईल. तर तिथीनुसार सूर्योदयाच्या वेळेनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा रविवार 31 मे रोजी साजरी केली जाईल. तर तशी पौर्णिमा 30 मेला लागते, पण 31 मे रोजी सुद्धा ही पौर्णिमा आहे. तर 31 मे रोजी तुम्हाला पूजा, दानधर्म, तप, त्याग काय करायचे ते तुम्ही करू शकता. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. अधिक पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्री हरी, भगवान श्री विष्णू, पुरुषोत्तमांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणून हा जो पर्व काळ आहे, हा जो दुर्मिळ योग आहे, आपल्याला जो भाग्याने मिळालेला आहे, आपल्याकडे आलेला आहे, अगदी 3 वर्षानंतर असा दुर्मिळ योग येतो. तर पुढचे 3 वर्ष वाट न पाहता याच दिवशी करा, अशी श्रद्धा करा, जेणेकरून भगवान श्री हरी, भगवान श्री विष्णू तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील आणि तुमचे जीवनातले अडचणी जे आहे दूर होतील. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ 100 पटीने नाही तर अनेक पटीने, करोडो पटीने या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, या दिवशी तुम्ही सत्यनारायणसुद्धा घालू शकता घरामध्ये, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होणे, सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेच्या चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता येऊ लागते, नकारात्मकता दूर होते, आध्यात्मिक जाणीव प्रगल्भ होते. तर या दिवशी जितकी पूजा तुम्ही कराल, जितकी तुम्ही जे आहे मनोभावे व्रत दान कराल, तितकी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढणार आहे. धार्मिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके फळ मिळते, इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. या दिवशी तुम्ही जे काही कराल, पुण्य, त्याग, तप, दान, यज्ञ, पूजा, तर तुम्हाला ही आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. पूजा आणि उपवासाचे फायदे. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य येऊ लागतं अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धनधान्य, समृद्धी, आनंद टिकून राहतो, भरभराटी होते
असे मानले जाते की ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथीसुद्धा मिळतो. तर ज्या अविवाहित मुली हा व्हिडिओ पाहत असतील तर या दिवशी उपवास नक्की करा. तर तुम्हाला मनासारखा सुयोग्य पती लाभतो आणि मुलांनासुद्धा गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. तर अविवाहित मुलं जे आहेत हा व्रत करू शकतात. मानसिक शांतता, कौटुंबिक सुख आणि सकारात्मकता विचारांसाठी हा दिवस खूप फायदेशीर मानला जातो. तसेच या दिवशी केलेल्या ध्यान आणि भक्तीमुळे मन शुद्ध होते. आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. आपले सर्व मार्ग मोकळे होतात. आपल्या अडचणी दूर होतात. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेची पूजा विधी. तर या दिवशी पूजा कशी करायची, कधी करायची सगळं सांगते. तर या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे किंवा घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल असले तर ते मिसळावे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावे. एका पाटावर चौरंगावर पिवळे कापड पसरवून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करावी. जेणेकरून आपली पूजा जी आहे छान पद्धतीने होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण 365 दिवसांपैकी एका दिवशी तर ब्रह्ममुहूर्तावर उठू शकतो, पहाटे उठू शकतो 4 ते 5 मध्ये. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करावी. विष्णू सहस्रनाम, विष्णू चालीसा पठण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका तुम्हाला जप करता येईल तितका जप करावा. तर या मंत्राचा तुम्ही दिवसभर जितका होईल तितका किंवा मग कमीत कमी 108 वेळेस हा मंत्राचा जप करायचा. पूजा संपल्यानंतर आपल्या ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना, जे खरंच गरजू आहेत, असहाय्य आहेत असे ब्राह्मण किंवा उपेक्षित बांधवांना अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा देऊन दान करावे. तुमच्याकडे दक्षिणा नसेल तर तुम्ही अन्न देऊ शकता किंवा मग वस्त्र, धान्य यापैकी काही देऊ शकता. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला असणारे दान धर्माचे महत्त्व. तर सनातन धर्मात दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले गेले आहे. त्यातही पुरुषोत्तम मासातील पौर्णिमेला जर दान केले तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या दानामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. म्हणजे आपण इतर दिवशी किती दानधर्म केले पण या दिवशी दानधर्म केले तर अनेक पटीने याचा आशीर्वाद मिळतो. अधिक पौर्णिमेला अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे, गरिबांना मदत करणे हीच तर खरी ईश्वर सेवा मानली जाते. तर यानेच ईश्वर जो आहे प्रसन्न होतो. आपण किती भुकेलेल्यांना अन्न देतो, किती गरिबांना मदत करतोय, किती गरजूंना मदत करतोय. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांतता लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपोहे दान करण्याची एक विशेष परंपरा आहे जी अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेल्या दानधर्मामुळे कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी नांदते. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दानधर्माचे महत्त्व सांगताना एक श्लोक म्हटलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण दानधर्म करतो ना त्यावेळेस हा श्लोक म्हणायचा. सुक्षेत्रे व पयेद बीज सुपात्रे निशिक्पेद धनम सुक्षेत्रे ये सुपात्रे च हृदयम च नश्यती. अर्थ असा आहे याचा, जसे सुपीक जमिनीत पेरलेले बीज कधीही वाया जात नाही तसेच योग्य आणि गरजू व्यक्तीला दिलेले दान कधीही व्यर्थ जात नाही, ते नेहमी फळ देते. आता या दिवशी तुम्ही वृक्षारोपण सुद्धा करू शकता. वृक्षारोपणाचे महत्त्व. तर विष्णू धर्मोत्तर पुराणापासून पुरुषोत्तम मासात झाडे लावल्याने अश्वमेध यज्ञ केल्या इतकेच पुण्य मिळते. म्हणूनच अधिक पौर्णिमेला पिंपळ, वड, उंबर, तुळस, आवळा, बेल, अशोक आणि कंदप यासारखे पवित्र झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यापैकी तुम्ही कुठलंही एक झाड लावलं तरी सुद्धा चालेल किंवा सर्व लावले तरी सुद्धा चालतील. ही झाडे भगवान विष्णूचेच रूप मानली जातात. त्यामुळे ही झाडे लावल्याने आणि त्याची संगोपन केल्याने पर्यावरणाचे रक्षण तर होतेच, सोबतच आपल्याला मोठे आध्यात्मिक पुण्यही मिळते. तर यापैकी कुठलंही तुम्ही झाड लावून वाढवू शकता. पण
या दिवशी काही गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायचे. तर काय करायचं नाही आहे या गोष्टी लक्षात ठेवा. पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न खाणे टाळावे. तामसिक म्हणजे काय, तर त्यामध्ये मांसाहार तर आहे, पण कांदा लसूण हे सुद्धा खाणे टाळावे. आणि सात्विक जीवनशैली जगावी. कोणाशी वाद घालू नये, कोणाला बोलू नये, कोणाला मनाला दुःख होईल असं बोलू नये, कोणाला कडू बोलू नये. मनात चांगले विचार ठेवावे आणि जास्तीत जास्त वेळ देवाचे भजन कीर्तन आणि नामस्मरणात घालवावा. आपले घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहावे. यातून भगवान विष्णू तर काय सगळेच दिवस प्रसन्न होतात आणि आपण असं केल्याने आपल्याला 100 पटीने जास्त फळ मिळते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेच्या निमित्ताने मानवतेची सेवा करा. जितकी तुमच्याच्याने शक्य होईल तितकी तुम्ही या दिवशी सेवा करू शकता. ही पवित्र पौर्णिमा करुणा, दान आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे. भुकेल्यांना अन्न देणे, असहाय्य लोकांना आधार देणे, गरजूंना मदत करणे हाच तर खरा धर्म आहे. अशी शिकवण आपल्याला सनातन परंपरा देते. तर यापैकी तुम्ही काही करू शकता. तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही हे करू शकता. या ज्येष्ठ अधिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर नारायण सेवा संस्थानच्या माध्यमातून गरीब, असहाय्य आणि दिव्यांग मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्नदान मोहिमेला सुद्धा तुम्ही नक्की सहकार्य करू शकता किंवा मग कुठल्याही जे आहे मोहिमेला तुम्ही सहकार्य करू शकता. असं केल्याने भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद जो आहे मिळतो. तर अशा पद्धतीने ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि आणखीन माहिती जर पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू